So good morning all and welcome back for our next lecture of engineering mechanics. So in the previous lectures we have started for the discussion on the syllabus only. We are discussing about the syllabus. In that we have discussed the syllabus of first section completely, that is a static part, and then we have started for the dictation of the syllabus, discussion of the syllabus of the section 2, that is the dynamics. In that we have discussed kinematics of the particles in detail, and we have started for the kinetics of the particles, where we are going to have a study of forces and their effect acting on the body when the body is in a motion, by considering the force causing the motion and the cause of motion, we can say, that is a mass, weight, etc. we are going to consider over here. In this case we have discussed about the Newton's laws of motion for linear motion. या पार्ट मध्ये आपण न्यूटनचे जे तिन्ही नियम होते, कोण कशाबद्दलचे, लिनियर मोशनचे, म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन मधले, ते आपण तिन्ही डिस्कस केले होते. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. फर्स्ट लॉ होता लॉ ऑफ इनर्शिया, सेकंड लॉ होता लॉ ऑफ मोमेंटम, त्याला फोर्स लॉ पण म्हटलं होतं, आणि थर्ड लॉ होता लॉ ऑफ रिएक्शन. त्याचबरोबर आपण लॉ ऑफ ग्रॅव्हिटी डिस्कस केलेला होता. त्यानंतर ना जो पुढचा पार्ट आपण डिस्कस केला होता तो आपण डीएलएम्बर्ट्स प्रिन्सिपल ही थोडंसं डिस्कस केलं होतं आपण. एफ इज इक्वल्स टू एम ए, तर एफ मायनस एम ए केल्यानंतर ना 0 यायला पाहिजे होतं, ते थोडंसं आपण डिस्कस केलं होतं. ते आणखी आपण डिस्कस करणारच आहोत. ओके. त्यानंतर ना पुढचा पार्ट जो येतो तो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन फॉर द अँग्युलर मोशन. तर न्यूटनचे जे नियम आहेत मोशन मधले ते दोन्ही मोशनला आहेत. कोणकोणत्या? लिनियर मोशनला आहे म्हणजे स्ट्रेट लाईनला आहे, त्याचबरोबर अँग्युलर मोशनला म्हणजे रोटेशनसाठी सुद्धा त्याचे वेगळे नियम आहेत. आणि हे दोन्ही नियम वेगवेगळे आहेत. वेगवेगळे इन द सेन्स काय आहे, जो मेन आर्क जो आहे त्याच्यामधला आपण ज्याला गाभा म्हणतो तो गाभा सेम आहे, फक्त काय आहे कन्सिडरेशन म्हणजे पॅरामीटर्स जे आहेत ते पॅरामीटर्स फक्त वेगळे वेगळे आहेत. क्लिअर? म्हणजे लिनियर मोशन मध्ये जे मोशन आपली होती ती फोर्समुळे होती, ढकलल्यामुळे किंवा ओढल्यामुळे ऑब्जेक्ट मोशन मध्ये येत होता. परंतु अँग्युलर मोशन मध्ये जी मोशन ऑब्जेक्टला मिळते ती कशामुळे मिळते रे? एखादा ऑब्जेक्ट रोटेट होतो त्यावेळेस तो रोटेट होण्यासाठी आपल्याला कोणता फोर्स लागतो. जसं आपण लिनियरच्या केसमध्ये गाडी आपण ढकलली गेल्या वेळेस आपण एक्झाम्पल बघितलं होतं, बंद पडलेली व्हेकल आपण ढकलली होती, त्याच्यामुळे ती मोशन मध्ये आली होती. म्हणजे कॉज ऑफ मोशन हा तिथं आपण फोर्स कन्सिडर केला होता, बरोबर. तसं इथं ऑब्जेक्ट हा रोटेट होणार आहे, आपला गोल फिरणार आहे, म्हणजे जाग्याला फिरू देते नाही एका सेम पोझिशनला, किंवा तसं पुढे पुढे रोल होत जाईल. त्या केसमध्ये जे कॉज असणार आहे ते कोणतं फोर्स असेल रे मग? Centripetal force. Centripetal force, torque. Okay. Anybody else than this? Tangential force. Tangential force. Okay. आणखी? तर तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो मी, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही ती छोटी टमटमची गाडी कधी सुरू करताना बघितली का रे? छोटं टमटम 3 चाकी असतं बघा, ते ड्रायव्हर काय करतो? Yes sir. ते दोरी घेतो, त्या व्हीलला गुंडाळतो, अशी वाउंड करतो त्याच्याभोवती, अशी गुंडाळून घेतो आणि जोराने तिला खेचतो. बघितले सर्वांनी हे? Yes sir. Yes sir. या ठिकाणी ज्या वेळेस ते व्हील रोटेट करतो किंवा व्हील रोटेट होतो त्यावेळेस जी कॉज आहे किंवा जी जनरेट होणारी जी मोशन आहे ती अँग्युलर मोशन आहे, बरोबर. मग ही अँग्युलर मोशन तयार होत असताना तिथं त्या ड्रायव्हरने जो लावलेला फोर्स आहे तो फोर्स हा टँजेन्शियल फोर्स आहे की नॉन टँजेन्शियल फोर्स आहे रे? Tangential. टँजेन्शियल फोर्स आहे. म्हणजे एक्झॅक्टली साधारणतः मेकॅनिझम कसं राहतं, माझ्याकडे तसं मोठा रॉड नाहीये, समजा हा आपला पेन आहे, बरोबर. असा हा शाफ्ट असतो आणि ह्या शाफ्टच्या भोवती तो काय करतो, दोरी अशी वाउंड करतो, राऊंड अशी गुंडाळून घेतो आणि काय करतो नंतर ना जोराने अशी खेचून घेतो. खेचल्यानंतर काय होतं की बरोबर हा जो रॉड आहे हा शाफ्ट काय होतो, फिरायला सुरुवात होते, गोल गोल फिरत राहतो. त्याची अँग्युलर मोशन त्याला इम्पार्ट होते, अँग्युलर मोशन त्याला मिळते. म्हणजेच काय होतं, तो रोटेशन होतं. म्हणजेच रोटेशन होण्यासाठी जो लागणारा फोर्स आहे तो कुठला झाला, इथला टँजेन्शियल फोर्स झाला, बरोबर. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल म्हणजे आपल्या गाडीचं चाक किंवा सायकलचं व्हील असेल. सायकलचं व्हील फिरत असताना किंवा गाडीचं व्हील फिरत असताना ते आपल्या इंजिनला कनेक्टेड केलेलं असतं. कशाने? चेनने, बरोबर. आणि चेन काय होतं, बरोबर जे व्हील राहतं त्या व्हील वरती बरोबर चेन त्या सॉकेट्स मध्ये बसते आणि चेन ओढली जाते, ताणली जाते आणि सॉकेट बरोबर रोटेट केलं जातं.
त्यावेळेस चेन ताणली गेल्यानंतर ना जो लागणारा जो फोर्स आहे तो फोर्स हा आपला टँजेन्शियल फोर्स आहे आणि बरोबर काय होतं ते व्हील असं रोटेट व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय होतं की व्हेनेवर देर इज अ अँग्युलर मोशन वी कॅन से दॅट देर इज अ टँजेन्शियल फोर्स isn't it, and the product of that tangential force into the radial distance from the center we can say, त्याच्यामुळे जो तयार होणारा जो नेट फोर्स राहतो त्याला आपण टॉर्क असं म्हणतो. म्हणजे काय होतं ज्या वेळेस आपण एखादं व्हील कन्सिडर करतो, फॉर एक्झाम्पल समजा हे आपलं व्हील आहे, दिस इज अन व्हील, मग तुमचं सायकलचं असेल किंवा कशाचंही असेल, ओके, आणि आपण याच्यावरती काय केलंय त्याला दोरी वाउंड केलेली आहे. समजा मी वेगळ्या कलरने दाखवतो त्याला. Consider this as a string wound over this. I would like to enlarge its dimension. मी थोडीशी डायमेन्शन याची एनलार्ज करतो. ही दोरी काय केली आपण याच्यावरती रॅप केलेली आहे आणि नंतर काय करतो आपण तीच दोरी आपण एका साईडला कोणत्या तरी खेचून घेतो. म्हणजे काय समजा वी हॅव पुल्ड दिस स्ट्रिंग टुवर्ड्स द राईट हँड साइड. तर राईट हँड साइडला ओढल्यानंतर ना याच्यावरती लागणारा जो फोर्स असणार आहे तो इथला फोर्स एफ असणार आहे, बरोबर. आणि आता जे रोटेशन होतं ते साधारणतः त्याच्या सेंटरला होतं. विल कन्सिडर दॅट इट्स ऍक्सिस ऑफ रोटेशन or the point about which it is rotating, that is nothing but the O. म्हणजे सेंटरला मी त्याच्या O असं म्हणतो, ओरिजिन. हा याचा ओरिजिन आहे, हा इथे भोवती रोटेट होत आहे. आणि रोटेट होताना समजा आता आपण या बाजूला लावलेला जो फोर्स आहे तो फोर्स आपला क्लॉकवाईज आहे, म्हणजे ऑब्व्हियसली याचं रोटेशन जे होणार आहे ते रोटेशन आपलं क्लॉकवाईज डिरेक्शनला असणार आहे. दिस विल बी द डिरेक्शन ऑफ अ रोटेशन वी कॅन से. तर हे रोटेशनचं जे मॅग्निट्यूड इम्पॅक्ट होतं अप्लाय केलेल्या फोर्स एफ मुळे ते किती असतं रे? फोर्स एफ मुळे ज्या वेळेस हा ऑब्जेक्ट हे व्हील जे आहे क्लॉकवाईज रोटेट होणार त्यावेळेस त्या अप्लाय होणाऱ्या फोर्सचं मॅग्निट्यूड किती असतं रे? एनीबडी? त्या फोर्सचं M मॅग्निट्यूड alpha. किती? M alpha. एम अल्फा. समजा याची रेडियस आर आहे, कॅपिटल आर एवढी रेडियस आहे, ओके. याची रेडियस आर एवढी आहे आणि फोर्स हा टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतोय, म्हणजे ह्या दोरीतून ऍक्ट होतोय. म्हणजे कुठे लावलाय आपण? तो इथं लावलेला आहे. म्हणजे याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन हा इथं आहे. त्यावेळेस इथं जर का तो फोर्स ऍक्ट झाला तर त्याच्यामुळे तयार होणारं जे काही तुमचं फोर्स आहे किंवा जे रोटेशनल मॅग्निट्यूड आहे ते म्हणजे किती असणार आहे? तर तुमची मुवमेंट असणार आहे. आणि ते किती असणार? तर फोर्स एफ इंटू त्याचं रॅडियल डिस्टन्स आर एवढं असणार आहे. परंतु इथं ऍक्ट होणारा फोर्स हा टँजेन्शियल आहे, त्याच्यामुळे या टँजेन्शियल फोर्सची मोमेंट जी राहते, फोर्स इंटू डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे मोमेंट आहे, आपण ते बघितलेलं होतं. मग ही जी मोमेंट राहते ह्या मोमेंटला आपण काय म्हणतो रे? टँजेन्शियल फोर्समुळे जी मोमेंट मिळणार आहे ते रोटेट होणार आहे त्याला आपण काय म्हणतो? रोल नंबर 49. रोल नंबर 60 काय म्हणतो आपण त्याला? अरे बाळा एवढा अवघड क्वेश्चन नाही आहे. हा फोर्स टँजेन्शियल आहे, बरोबर, आणि तो रॅडियल डिस्टन्स आरच्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टला रोटेट करतोय. म्हणजे एक व्हील आहे, त्या व्हीलला आपण दोरी बांधलेली आहे आणि ती दोरी मी काय करतोय अशी माझ्याकडच्या बाजूला ओढून घेतोय. त्यामुळे काय होणार? ही व्हील रोटेट होणार आहे. कुठं? त्याच्या ऍक्सिस भोवती रोटेट होणार आहे. जर का ऍक्सिस भोवती रोटेट होत असेल तर तो टँजेन्शियल फोर्स आणि त्या रॅडियल डिस्टन्सचा जो प्रॉडक्ट राहतो त्याला आपण टॉर्क असं म्हणतो, बरोबर आहे का? अरे बाळांनो बरोबर आहे का? एक्झॅक्टली टॉर्क आपण म्हणतो, बरोबर आहे का? Yes, sir. ओके. म्हणजेच ज्या ज्या वेळेस आपण रोटेशन म्हणणार त्या वेळेस आपण टॉर्क ऍक्ट करणार. तुम्ही लहानपणी ते टायरचा खेळ खेळलाय का? चाकं पळवलेत का? सायकलचे असतील किंवा गाडीचे असतील. Yes, sir. किंवा Yes, sir. बघितलं असेल बघा, छोटी छोटी मुलं काय करतात? सायकलचे चाकं घेऊन पळत असतात बघा. त्या चाकाला फिरवण्यासाठी ते फोर्स लावताना त्याच्या टँजेन्शियल पेरिफेरला वरती लावतात की खाली लावतात? कुठे बॉटमला रे? Peripheral. पेरिफेरला, म्हणजे साधारणतः इथं कुठेतरी फोर्स लावलेला असतो. तोच फोर्स जर का आपण इथं लावला, टाइम बिंग आय वुड लाईक टू गो फॉर, समजा तोच फोर्स काय केला आपण इथं लावलेला आहे असा,
या साईडला इकडच्या बाजूला आहे. जर इकडे फोर्स लावला तर याचं रोटेशन होईल का रे या व्हीलचं? नो. मग No, काय sir. होईल रे? विदाउट रोटेटेड म्हणजे रोटेशन होताच पुढे जाईल. रोटेशन न होताच ते पुढे जाईल, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्याला ट्रान्सलेशन म्हणतो, बरोबर आहे का? जर का आपण या बाजूने फोर्स लावला तर हा जो जे व्हील आहे ते व्हील काय होईल, बरोबर पुढच्या साईडला असं स्लाइड होऊन जाईल, घसरत जाईल पुढे. क्लिअर? म्हणजे सरफेस वरती स्लाइड होणार आणि ते पुढे पुढे डिस्टन्स कव्हर करत जाणार. परंतु तोच फोर्स ज्यावेळेस आपण इथं टँजेन्शियली लावतो त्यावेळेस ते काय होतंय, बरोबर रोटेट होत जाते, म्हणजे पुढे ते असं रोटेट होत जाते, घरंगळत जाते आपल्या भाषेमध्ये. Clear? So this is nothing but the torque, we can say. So simply torque is nothing but the product of tangential force and it's a perpendicular distance from the axis of rotation, we can say. हे झालं टॉर्क बद्दलचं, म्हणजे मेन आपण कॉज म्हणू त्याला रोटेशन मोशन मधला थोड्या अनुषंगाने. आता पुढचा जो पॉइंट येतो त्याच्यामधला, मी न्यूटनचे लॉ कन्सिडर करण्या अगोदर हे थोडेसे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करतोय. तुम्ही सेंट्रॉइडल रोटेशन हा कॉन्सेप्ट ऐकला असेल. हॅव यू हर्ड अबाउट द सेंट्रॉइडल रोटेशन? सेंट्रॉइडल रोटेशन ऐकलंय कोणी? What is mean by centroidal rotation? Which rotation is said to be a centroidal rotation? कोणत्या रोटेशनला सेंट्रॉइडल रोटेशन असं म्हटलं जातं? सायकलचे जे व्हील आहे त्याचं जे रोटेशन आहे ते सेंट्रॉइडल आहे का रे? सायकलचं जे चाक आहे आपल्या त्याचं रोटेशन जे आहे ते सेंट्रॉइडल रोटेशन आहे का? जेव्हा मोशनला फोर्स हा सेंटरच्या द्वारे दिला जातो तेव्हा त्याला सेंट्रॉइड मोशन असं म्हणतात. जेव्हा मोशनला फोर्स हा सेंटर पासून दिला जातो. ओके, त्याला सेंट्रॉइडल रोटेशन म्हणतात. ओके, आणखी सेंट्रॉइडल रोटेशन. हा, एनीबडी एल्स? सर मग हे सेंट्रिपिटल फोर्स सारखंच असेल ना? नाही, रोटेशन म्हणतो मी, फोर्स नाही म्हणत मी. सेंट्रॉइडल रोटेशन आय एम टॉकिंग अबाउट. सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स ते रोटेशन होताना बॉडीच्या पार्टिकल्स वरती ऍक्ट होतात, ते आपण नाही कन्सिडर करत सध्याला. राईट नाऊ आय एम डिस्कसिंग अबाउट द सेंट्रॉइडल रोटेशन. बॉडी रोटेट होत असताना तिचं जे रोटेशन आहे किंवा रोटेशनल मोशन जे आहे ते सेंट्रॉइडल आहे असं आपण कधी म्हणणार? एखादं व्हील जर का रोटेट होत असेल तर त्याची मोशन ही सेंट्रॉइडल असेल का, किंवा प्रत्येक वेळी सेंट्रॉइडल असेल का, किंवा कधी सेंट्रॉइडल असेल? मग एनीवन? नाही. ओके, मी सांगतो तुम्हाला सेंट्रॉइडल रोटेशन म्हणजे काय असतं. जर का एखादं व्हील असेल, समजा आता हेच व्हील आहे आपल्या समोरचं, हे व्हील रोटेट होत आहे, बरोबर? परंतु रोटेट होत असताना कशी कंडिशन असते, रोटेट होताना ज्या प्लेन मध्ये ते रोटेट होत आहे, आता कोणता प्लेन आहे, हा व्हर्टिकल प्लेन आहे, बरोबर का? हे जे व्हील आहे ते व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे. व्हर्टिकल प्लेन मध्ये रोटेट होत असताना ते ज्या ऍक्सिस भोवती रोटेट होतो, व्हर्टिकल प्लेन मध्ये रोटेट होत असताना ते ज्या ऍक्सिस भोवती रोटेट होतो तो ऍक्सिस जर का त्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल, म्हणजे कसं असेल, आता फिरतय तो प्लेन हा व्हर्टिकल आहे, उभा आहे, त्या प्लेन मध्ये फिरत असताना ज्या ऍक्सिस भोवती फिरतोय तो ऍक्सिस हा या प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे, म्हणजे कसा पाहिजे, हॉरिझॉन्टल पाहिजे, आडवा पाहिजे आहे. म्हणजे असा पाहिजे, समजा हा व्हर्टिकल प्लेन आहे, याच्यामध्ये फिरतोय ते, हा तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन झाला, हॉरिझॉन्टल झाला. आणि थर्ड कंडिशन महत्वाची काय राहते, तर ज्या वेळेस ते व्हील ह्या ऍक्सिसच्या भोवती फिरतो तो ऍक्सिस हा कंपल्सरी त्या व्हीलच्या सेंटर मधून जायला पाहिजे, आणि ते फिरत असताना त्या प्लेन मध्ये ते व्हील हे इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असायला पाहिजे, म्हणजे ते याच प्लेन मध्ये सरळ फिरलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा आपण पाहतो बघा, आपल्याला एखादा फॅन असतो आणि फॅनचं ब्लेड एखादं बेंड झालेलं असतं, मग ते ब्लेड काय बेंड होताना कसं होतं, ते असं डुलक्या मारतो बघा, असं म्हणजे ते ब्लेड खाली वरती होत जातो. मग तो फॅन जो फिरतो तो फिरताना सरळ एकाच प्लेन मध्ये फिरत नाहीये, तो कसा थोडासा टिल्ट होत जातो. तो जर का टिल्ट व्हायला लागला तर त्याचं सेंट्रॉइडल रोटेशन नाहीये. परंतु आपला रेग्युलर फॅन आहे आणि तो फिरताना बरोबर असा हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये फिरतोय, आणि जो ऍक्सिस आहे, ज्या ऍक्सिसच्या भोवती फिरतोय, म्हणजे जो शाफ्ट आहे तो शाफ्ट हा बरोबर त्याच्या सेंटर मधून जातोय, आणि फिरत असताना तो जो
फॅन आहे तो त्याच प्लेन मध्ये इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असेल तर आपण त्या रोटेशनला सेंट्रॉइडल रोटेशन असं म्हणतो. इथं सेंट्रॉइडल हा शब्द का आला तर सेंट्रॉइडल शब्द काय सांगतो तर त्या बॉडीचा जो ऍक्सिस आहे, द ऍक्सिस अबाउट विच द बॉडी इज रोटेटिंग, that axis is a centroidal axis, means that axis is passing through its center. Okay, and while rotating about that axis the body is remaining in a equilibrium in the plane in which it is rotating. ज्या प्लेन मध्ये ती बॉडी रोटेट होतीये त्या प्लेन मध्ये ती काय होतीये बरोबर इक्विलिब्रियम कंडिशनला थांबतीये. म्हणून मी पाठीमागे तुम्हाला काय एक्झाम्पल सांगितलं, जर का आपल्या गाडीचं व्हील असेल किंवा सायकलचं चाक असेल ते जर का आपण एका ठिकाणी बघितलं तर बऱ्याच वेळा काय होतं ते फिरत असताना त्याच्या ऍक्सिस भोवती फिरतो. तो ऍक्सिस हा त्याचा नो डाऊट की सेंट्रोइडल ऍक्सिसच आहे, परंतु ज्यावेळेस आपण गाडी टर्न करतो किंवा सायकल आपली टर्न करतो, टर्न करताना ते बेंड होतं. म्हणजेच ज्या प्लेन मध्ये ते आपली गाडी सरळ जात असताना ते व्हर्टिकल प्लेन मध्ये रोटेट होत होतं, इक्विलिब्रियमला होतं आणि त्याच्या सेंट्रोइडल ऍक्सिस भोवती रोटेट होत होतं. म्हणजे ती रोटेशन त्याची सेंट्रोइडल रोटेशन होती, मोशन सेंट्रोइडल मोशन होती, परंतु ज्यावेळेस आपण ते टर्न मध्ये गेलो ते टिल्ट केलं त्यावेळेस ते सेंट्रोइडल राहणार नाहीये पर्टिक्युलर मोमेंटला. परंतु तोच टर्न कंटिन्युअसली घेत असेल ती व्हेकल, तोच टर्न कंटिन्युअसली घेत असेल तर त्याचा इन्क्लाइन प्लेन होईल. हा प्लेन त्याचा इन्क्लाइन प्लेन झाला आणि याच प्लेन मध्ये ते आपलं व्हील फिरायला लागला आता. आणि पुन्हा एकदा काय होणार, ज्याच्या भोवती फिरतंय तो ऍक्सिस पुन्हा एकदा त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार, म्हणजे या प्लेन मध्ये सुद्धा पुन्हा एकदा ते काय होणार तुमचं सेंट्रोइडल रोटेशन परफॉर्म करणार. परंतु तुम्ही सारखं बदलायला लागला त्याला, त्याची मोशन सारखी टिल्ट करायला, म्हणजे टर्न आला इकडे बेंड आहे पुन्हा इकडे बेंड आहे असे सगळे बेंड घेत गेलो आपण तर ती टोटल मोशन जी असेल त्याची ती सेंट्रोइडल मोशन नसणार आहे. क्लिअर? म्हणजेच काय थोडक्यात तर ऑब्जेक्टचं रोटेशन हे सेंट्रोइडल आहे असं आपण कधी असूम करणार तर जेव्हा तो त्या प्लेन मध्ये रोटेट होत असताना इक्विलिब्रियम मध्ये राहणार आणि त्या प्लेन ज्या ऍक्सिस भोवती फिरतो तो ऍक्सिस हा त्या प्लेनला बरोबर परपेंडिक्युलर पाहिजे आणि त्या बॉडीच्या सेंटर मधून जायला पाहिजे. त्यावेळेस आपण त्या रोटेशनला सेंट्रोइडल रोटेशन असं म्हणणार. ओके, तर पुढची जी कॉन्सेप्ट आहे ती मास मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मास मोमेंट ऑफ इनर्शिया वी हॅव डिस्कस्ड ऑलरेडी ऑल्सो इन द CGMI, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये बघितलं होतं आपण. इन मोमेंट ऑफ इनर्शिया we have discussed that the moment of inertia is nothing but the second moment of area about the reference axis or a reference plane. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय म्हटलं होतं तर सेकंड मोमेंट आहे. मोमेंट म्हणजे काय आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, पण तिथं ती कोणाची होती, एरियाची होती. म्हणजे प्लेन लॅमिना होता आणि लॅमिनाच्या एरियाचा आपण मोमेंट घेतलं होतं, म्हणजे ए इंटू डिस्टन्स घेतलं होतं, ती त्या लॅमिनाच्या एरियाचं मोमेंट झालं पहिलं. त्याचं पुन्हा एकदा मोमेंट घेतलं आपण, सेकंड मोमेंट घेतलं, म्हणजे काय ए इंटू डिस्टन्स डी असेल, पुन्हा एकदा त्याला डिस्टन्सने मल्टिप्लाय केलं आपण, म्हणजे ए इंटू डी ही पहिली मोमेंट झाली. सेकंड मोमेंट काय असणार, एडी इंटू पुन्हा एकदा डिस्टन्स डी असणार, म्हणजे ए इंटू डी स्क्वेअर. ते आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया प्लेन लॅमिनाचं होतं. मग मास मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, तर सेकंड मोमेंट ऑफ एरिया सेकंड मोमेंट ऑफ मास अबाउट एन एरिया अबाउट एन ऍक्सिस ऑर द पॉइंट अबाउट विच इट इज रोटेटिंग. म्हणजे काय, सपोज दॅट दिस इज एन अवर ऑब्जेक्ट, वन्स अगेन विल कन्सिडर दॅट दिस इज अवर व्हील and it is rotating about its centroidal axis. हे कुठे रोटेट होत आहे, त्याच्या सेंट्रोइडल ऍक्सिस भोवती रोटेट होत आहे. I would like to go for a straight line so that you will understand what I want to say. Suppose that this is an its axis and this is a centroidal axis because it is passing through the origin. Clear? याच्या भोवती हे रोटेट होते असं आपण अजून करूया आता. तर याच्या भोवती रोटेट होत असताना याचं मास असणार आहे, याला पूर्णपणे मास m असणार आहे, बरोबर. मग ह्या सर्व मासची मोमेंट, सेकंड मोमेंट जर का आपण त्याच्या ऍक्सिस भोवती घेतली तर त्याची सेकंड मोमेंट ऑफ मास होते, त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हणतो. किंवा हा आपला AB हा ऍक्सिस असेल, सपोज दॅट दिस हॉरिझॉन्टल ऍज अ AB ऍक्सिस, ए आहे हा आणि इकडच्या बाजूला मी B असं नाव देतो याला. हा AB हा आपला ऍक्सिस आहे, याच्या भोवती हे रोटेट होत आहे, म्हणजे डिस्टन्स आता ऑब्व्हियसली आपलं काय असेल R सेंटर पासून घेतल्यानंतर ना, त्यावेळेस ह्या सर्व मासची मोमेंट आपण जर का डबल मोमेंट ह्या ऍक्सिस भोवती AB वरती घेतली तर त्याची येणारं मॅग्निट्यूड जे आहे ते आपलं होतं मास मोमेंट ऑफ इनर्शिया. दॅट इज I इज इक्वल्स टू mk स्क्वेअर. हे आपण लास्ट टाइमला डिस्कस केलं होतं, बरोबर. त्याच्यानुसार आपण रेडियस ऑफ गायरेशन हाही कॉन्सेप्ट आपण तिथं डिस्कस केलेला होता. तर पुढचा जो कॉन्सेप्ट आहे थोडासा हेवी आहे, मे बी तुम्ही तो 11वी-12वी मध्ये फिजिक्स मध्ये शिकला असाल. तो म्हणजे मोमेंट ऑफ मोमेंटम, त्यालाच आपण अँग्युलर मोमेंटम असं म्हणतो. हॅव यू हर्ड अबाउट दिस? तुम्ही ऐकले का बनवणं हे मोमेंट ऑफ मोमेंटम? ओके, काय असतं रे बनवणं, काय असतं बरं ते?
डेफिनेशन सांगा कोणीतरी त्याची. अँग्युलर मोमेंटम L is equal to I alpha. L is equals to I alpha. ओके. आणखी हा बाकीचे लोक हा एक आन्सर भेटलं बाबा की L इज इक्वल्स टू I अल्फा म्हणजे अँग्युलर मोमेंटम आहे. L is equal to mvr. L is equals to mvr. ओके. सर L is equal to RP sin theta. L is equals to RP sin theta. ओके. आता मला सांगा याच्यामध्ये ते L म्हणजे काय आहे रे? अँग्युलर Angular momentum. Angular momentum. ओके, सिम्बॉल आहे म्हणजे अँग्युलर मोमेंटमचा, बरोबर. L हा. ओके. आता पहिलं जे इक्वेशन सांगितलं तुम्ही ते काय होतं? L इज इक्वल्स टू I अल्फा. वन बाय वन आय विल गो फॉर. I म्हणजे काय आहे? मास मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर असंच ना? येस सर. ओके. आणि अल्फा म्हणजे काय होतं? अँग्युलर ऍक्सलरेशन, बरोबर. आता मी सिम्प्लिफाय करून सांगतो तुम्हाला हे. इन अ सिम्प्लिफाय फॉर्म, जस्ट मिनिट, आय वुड लाईक टू क्लिअर दिस फर्स्टली. मोमेंट ऑफ मोमेंटम आपण म्हणतोय. काय म्हणतो आपण त्याला? मोमेंट ऑफ मोमेंटम. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो तर अँग्युलर मोमेंटम, बरोबर. तुम्ही त्याला काय म्हटलं? सिम्बॉल त्याचा आपण एल असं म्हटलं. कॅपिटल एल की स्मॉल एल रे? कॅपिटल एल. कॅपिटल एल. ओके. त्याला कॅपिटल एल असं म्हणतो. क्लिअर. आता हे आपण सिम्प्लिफाय करूया म्हणजे थोडस मी आता त्याची फोड करतो. पहिल्या शब्दापासून मोमेंट आहे म्हणजे काय आहे? प्रॉडक्ट आहे कोणाचा? तुमचं फोर्स असेल आणि त्याचं डिस्टन्स असेल, बरोबर. पण इथं काय आहे? मोमेंट ऑफ मोमेंटम म्हणताय. तर मोमेंटम म्हणजे काय रे? मोमेंटम म्हणजे काय? To produce rotation motion of the body. Produce rotation motion of the body. To produce rotational motion of the body. ओके. बरोबर आहे. मोमेंटम हा आपण गेल्या वेळेस डिस्कस केलं की न्यूटनच्या कोणत्या लॉ मध्ये? सेकंड लॉ मध्ये. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, असं काहीतरी केलं बघा. आणि आपण सांगितलं होतं मोमेंटम हा प्रोडक्ट आहे. क्वांटिटी ऑफ मोशन. Velocity आणि mass of product. मास इंटू व्हेलॉसिटी, बरोबर. मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय केलं मी? फक्त सिम्प्लिफाय केलं. मोमेंट ऑफ मोमेंटम. मोमेंट आहे असा शब्द ठेवला, मोमेंटम फक्त फोडलं मी. काय केलं? मास इंटू व्हेलॉसिटी केलं, बरोबर. आता मास इंटू व्हेलॉसिटीचं आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट घ्यायचे. त्याच्या पुढेच मी लिहितो. म्हणजेच काय करायचं आपल्याला? पुन्हा एकदा त्याला डिस्टन्सने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. आता हे रोटेशन मध्ये असणार आहे म्हणजे काय असणार? रॅडियल डिस्टन्स असणार. त्याला मी स्मॉल आर किंवा कॅपिटल आर असं घेतो. स्मॉल आरच घेतो. म्हणजे आर इंटू काय झालं? हे एम व्ही असं झालं, बरोबर. आर इंटू एम इंटू व्ही झालं. पुन्हा की आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल याला. आर इंटू एम आहे असं राहणार, बरोबर. आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी व्ही ला अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये कन्वर्ट करता येईल. आता कसं करणार आहे? P is equal to R omega. आर ओमेगा म्हणजे इथं काय येणार आता? आर इंटू ओमेगा येणार, बरोबर. म्हणजे हे इक्वेशन काय सिम्प्लिफाय होणार? एम आर स्क्वेअर ओमेगा होणार, बरोबर. एम आर स्क्वेअर ओमेगा. Isn't it? MR square is nothing but I. mr square is nothing but the I, exactly. Mass moment of inertia into omega. लक्षात आलं काय केलं मी? ते मी फक्त पहिला जो शब्द होता मोमेंट ऑफ मोमेंटम तो फक्त मी सिम्प्लिफाय केला, बाकी काही केलेलं नाहीये. मोमेंट होती म्हणजे काय होतं? प्रॉडक्ट होता. म्हणजे कोणाचा असेल? फोर्स इंटू डिस्टन्स असेल किंवा काही असेल. पण इथं कोणाची होती? मोमेंटमची होती. मोमेंटम म्हणजे कोण होतं? मास इंटू व्हेलॉसिटी होती. मी आहे तसं घेतलं. आणि
आता इथं अँग्युलर म्हणतोय आपण म्हणजे रोटेशन असणार आहे म्हणून मी रॅडियल डिस्टन्स आर असं घेतलं, ते आर ठेवलं इथं. मास आहे तसं राहिलं, व्हेलॉसिटी फी ने इंडिकेट केली. मी लिनियर व्हेलॉसिटीला फक्त अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये कन्वर्ट केलं, व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा घेतला. मग आर इंटू आर, आर स्क्वेअर झाला म्हणजे एम आर स्क्वेअर ओमेगा झालं, आणि एम इंटू आर स्क्वेअर इज नथिंग बट द मास मोमेंट ऑफ इनर्शिया आय. म्हणजे काय आहे, एम इंटू आर म्हणजे पहिली मोमेंट झाली, आणि एम इंटू आर ची सेकंड मोमेंट म्हणजे पुन्हा एकदा आपण आर ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय झालं, ती मास मोमेंट ऑफ इनर्शिया झाली, दॅट इज आय इंटू ओमेगा. Isn't it? So it is nothing but the product of mass moment of inertia and the angular velocity, we can say mr square omega. Okay, define कसं करणार याला, it is defined as the product of linear momentum mv and its a perpendicular distance r from the axis of rotation. मी सिम्प्लिफाईड करून घेतले म्हणजे पहिल्या स्टेटमेंट प्रमाणे, या स्टेटमेंट प्रमाणे मी त्याला डिफाइन केलं. कोणत्या, या स्टेटमेंट प्रमाणे. कसं केलं मी, इट इज द प्रॉडक्ट ऑफ कोणाकोणाचा, लिनियर मोमेंटम, मास इंटू व्हेलॉसिटी आहे म्हणजे लिनियर मोमेंटम झाली, इंटू ती परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणाचं, त्या लिनियर मोमेंटमचं, कोणापासून, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, किंवा इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स आर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. दिस इज कॉल्ड एज अ मोमेंट ऑफ मोमेंटम और अँग्युलर मोमेंटम. क्लिअर. आता आपला जो पार्ट डिस्कशनचा सुरू होता तो म्हणजे आपले न्यूटनचे लॉज रिगार्डिंग द अँग्युलर मोशन सुरू होतो. सो फर्स्ट लॉ ऑफ द न्यूटन फॉर द अँग्युलर मोशन. तर लिनियर मोशन मधला काय होता, तर एव्हरी बॉडी ट्रायज टू कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ अ युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन. ओके, न्यूटनचा फर्स्ट लॉ लिनियर मोशन मधला काय होता, एव्हरी बॉडी ट्रायज टू कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर अवस्था, or it's a motion, linear motion in the straight line unless and until it is acted upon by a unbalanced force होतं. बरोबर. तसा रोटेशनल मोशन मध्ये किंवा अँग्युलर मोशन मध्ये तो काय, तो एव्हरी बॉडी ट्रायज टू कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे एकतर तो मूळ अवस्थेमध्ये आहे थांबणारच आहे. म्हणजे काय, आपला सिलिंग फॅन आहे, तुम्हाला दिसणार नाही, मला खूप हे टिल्ट करावं लागेल. सिलिंग फॅन आपल्या घरामधला आहे, तो बंद अवस्थेमध्ये असेल, आपण त्याचं स्विच ऑफ ठेवलेलं आहे, ऑन केलेलं नाहीये, तर तो फॅन काय होणार, तोपर्यंत आहे तसंच थांबणार. कधीपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स लावणार नाहीये. म्हणजे काय करणार नाहीये, आपण त्याला टॉर्क लावणार नाहीये. क्लिअर. जोपर्यंत त्याला टँजेन्शियल फोर्स लावणार नाही किंवा जोपर्यंत रोटेट होत नाही, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क त्याच्यावरती ऍक्ट होणार नाहीये, तोपर्यंत तो त्याची मूळ अवस्था कंटिन्यू करणार. किंवा तो जर का युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, कोणती मोशन, अँग्युलर मोशन, म्हणजे काय, आपण त्याला फर्स्ट गिअर वरती ठेवलेला आहे, आपल्याकडे कंट्रोल युनिट असतं, कंट्रोल युनिट लिहिलेलं असतं 1 2 3, काही फॅन्सला रेग्युलेटर वरती 4 पर्यंत असतं. समजा आपला रेग्युलेटर हा 1 वरती आहे, तर रेग्युलेटर जर का आपला 1 वरती असेल तर याचा अर्थ काय झाला की आपला फॅन हा त्या 1 ह्या मॅग्निट्यूडला जे काही इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मिळतंय त्या फोर्सने युनिफॉर्मली रोटेट होतोय. बरोबर. मग तो फॅन त्याच अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने तोपर्यंत रोटेट होणार जोपर्यंत त्याच्यावरती आपण एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क लावणार नाही. म्हणजे काय, आपण स्विच बंद करणार नाहीये. स्विच बंद केला म्हणजे काय होणार आहे, ते मिळणारं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स होते बंद झालं. किंवा दुसरं काय, आपण रेग्युलेटर बदलला, चेंज केली पोझिशन, कुठं 1 पासून सेकंड वरती घेतलं, म्हणजे काय झालं, आणखी ऍडिशनल त्याला फोर्स मिळणार, आणि ऍडिशनल फोर्स मिळाल्यामुळे काय होणार, त्याची मूळ अवस्था होती किंवा जी युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी होती ती चेंज होणार आणि सडनली इन्क्रीज होणार. Clear. It means the first law says that every body tries to continue its state of rest or of a uniform angular motion unless and until it is acted upon by external unbalanced torque. Clear. हा झाला पहिला. तर दुसरा लॉ एनीवन कोणी सांगू शकेल, सेकंड लॉ. L is equal to mvr. L is equals to mvr. Okay, great. डिफाईन कसं कराल रे तुम्ही त्याला, हाऊ यू विल डिफाईन इट. Angular moment of a body always remains constant. आपल्या लिनियरचं जे न्यूटनचा सेकंड लॉ आहे त्याचा बेस घ्यायचा. तर लिनियर मधला न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, दॅट इज अ लिनियर मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स and it takes place in the direction of applied force. बरोबर.
तसं इकडे काय येईल, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम येणार. तिकडे लिनियर होती, इकडे अँग्युलर येणार. सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू, ती कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे, एक्सटर्नली अप्लाइड टॉर्क ऑन इट, म्हणजे जे काय आपण टॉर्क त्याच्यावर अप्लाय केलंय त्या टॉर्कला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. अँड दॅट टेक्स प्लेस, म्हणजे ती बदलतीये अँग्युलर मोमेंटम, and that rate of change of angular momentum takes place in the direction of external unbalanced torque. म्हणजे ज्या डिरेक्शनने आपण जे पाठीमागे एक्झाम्पल घेतलं होतं, तो ड्रायव्हर काय करत होता, त्या छोट्या पिकअपचा त्याच्या इंजिनचा जो शाफ्ट होता त्याला ती दोरी रॅप करत होता, स्ट्रिंग गुंडाळत होता आणि ओढत होता. ओढत असताना काय होत होतं, त्या शाफ्टला अँग्युलर मोमेंटम मिळत होती. बरोबर, ती अँग्युलर मोमेंटम काय होते, तो ओढत असताना बदलतीये, त्याचा जो रेट आहे त्याचा जो मॅग्निट्यूड ते बदलतंय. आणि बदलत असताना ते कोणत्या डायरेक्शनला बदलतंय, ज्या डायरेक्शनला त्या दोरीने ओढलं जातंय, म्हणजे ज्या डायरेक्शनला टॉर्क ऍक्ट होतोय त्याच डायरेक्शनला ती अँग्युलर मोमेंटम बदलत जाते. याचं आणखी एक एक्झाम्पल म्हणजे तुम्ही ते आपलं इंजिन बघितलं असेल. इंजिन आपण पहिल्या पूर्वी असायचे बघा, विहिरीवरती वगैरे इंजिन असायचे, डिझेल ऑपरेटेड, रॉकेल ऑपरेटेड असायचे बघा. त्याच्यामध्ये आपण काय करायचो, हँडलने ते स्टार्ट करायचं. तर हँडलने आपण स्टार्ट करतोय म्हणजे काय, त्यावेळी तिथं फोर्स होताना आपला साधारणतः तो आपण तिथं टॉर्क लावतो असं आपण अज्युम करूया. मग ते अज्युम करत असताना ते जे फील्ड रोटेट होतं आपण फिरवल्यानंतर ना, ते फील्ड रोटेट होत असताना त्याची अँग्युलर मोमेंटम बदलतीये. कशामुळे, आपण लावलेल्या टॉर्कमुळे. आणि ती कोणत्या डायरेक्शनला बदलतीये किंवा कोणत्या डायरेक्शनमध्ये त्याचं स्पीड वाढत जाते अँग्युलर व्हेलॉसिटी, तर ज्या डायरेक्शनला आपण त्याला रोटेट करतोय, ज्या डायरेक्शनला आपण तो टॉर्क लावतोय त्याच डायरेक्शनला त्याची अँग्युलर मोमेंटम बदलत जाते. इट मीन्स दॅट the rate of change of angular momentum of a body about an axis of rotation is directly proportional to the external unbalanced torque, and it always takes place in the direction of applied torque. हा झाला second law of Newton for the rotational motion we can say. And third law, for every action there is equal and opposite reaction. Action म्हणजे फोर्स होतं. ओके, म्हणजे काय असणार, फॉर एव्हरी ऍक्टिव्ह टॉर्क देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्टिव्ह टॉर्क. म्हणजे एखाद्या फील्डला आपण फिरवायचं म्हटलं तर सहजासहजी फिरत नाहीये. का फिरत नाहीये, बिकॉज इट यूज टू ऑफर अ रिएक्शन दॅट इज नथिंग बट द reactive torque we can say. Means for every active torque there is equal and opposite reactive torque.